गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। मुंबईत मेफेड्रॉनचा मोठा साठा जप्त, 1,69,00,000 अंमली पदार्थ पकडला। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने अंमली पदार्थाविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले असून मुंब्रा बायपास परिसरात रचलेल्या सापळ्यातून 1,69,26,000 रुपये किमतीचे एमडी मेफेड्रॉन ड्रग जप्त करण्यात आले आहे। कारवाईत एकाला अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी अंमली पदार्थाविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे 28 जुलै 2025 रोजी मुंब्रा बायपास उड्डाणपुलाजवळ सापळा रचला होता। या कारवाईत मोहनलाल गुणशाजी जोशी उर्फ शर्मा, वय वर्ष 55, राहणार कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर या इसमाला MH48A 3126 क्रमांकाच्या मारुतीसह SX4 कारसह ताब्यात घेण्यात आले। कारची तपासणी केली असता त्यामधून 1 किलो 209 ग्राम वजनाची एमडी म्हणजे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची बाजार मूल्य किंमत 1,69,26,000 इतकी आहे। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील NDPS कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 1244/2025 नोंदवण्यात आला। आरोपी मोहनलाल जोशी याला अटक करण्यात आली आहे। आरोपीचा या व्यवसायात सहभाग, त्याचे साथीदार आणि मालाची मूळ पुरवठा साखळी यांचा तपास सुरू आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकात अमित यादव, प्रकाश शिरसाट, दयानंद नाईक, दीपक जाधव, भरत आरवंदेकर, तेजस्वी शेळके, मयूर लोखंडे, सागर सोळमरकर व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। अंमली पदार्थ विरोधातील ही कारवाई तरुण पिढीला नशामुक्त ठेवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले। पुन्हा भेटूया परत एखाद्या बातमीने। नमस्कार।